नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MPSC गट क परीक्षा 2026साठी जी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आहे या परीक्षांचा एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस काय आहे हे बघणार आहोत. आपणा सर्वांना माहिती की MPSCने नुकतीच गट क पूर्व परीक्षा 2026ची ॲड जाहीर केलेली आहे आणि या ॲडच्या अनुषंगाने आपल्याला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचा एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे. तसेच या व्हिडिओमध्ये आपण पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये प्रत्येक विषयावर नेमके किती प्रश्न येतात याच्यावरही चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. सर्वप्रथम आपण MPSC गट क परीक्षामधील जी पूर्व परीक्षा आहे त्याचा एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस काय आहे तो आपण बघणार आहोत. आपणा सर्वांना माहिती की MPSCने नुकतीच गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026ची ॲड जाहीर केलेली आहे आणि आपली ही जी पूर्व परीक्षा आहे ती 27 सप्टेंबर 2026 पासून मल्टिपल शिफ्ट्समध्ये होईल आणि ही परीक्षा सध्याच्या घडीला ऑनलाईन होणार आहे असं MPSCने सांगितलेलं आहे. आता बरेचसे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला विरोध करत आहेत, त्याच्यामुळे ही परीक्षा ऑनलाईनच होईल की ऑफलाईन होईल हे आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच. सो एकंदरीत ही जी पूर्व परीक्षा आहे याचा एक्झाम पॅटर्न काय आहे हे आपण बघूया. या पूर्व परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात आणि हे 100 गुणांसाठी असतात. म्हणजे एक प्रश्न हा 1 मार्काला असतो, हे लक्षात ठेवा. दर्जा हा पदवीचा आहे आणि जे प्रश्न विचारले जातात ते मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत दिलेले असतात. तसेच परीक्षेचा कालावधी हा 1 तास आहे आणि आपले जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते आहे वस्तुनिष्ठ बहुपर्याय, म्हणजे MCQ फॉर्मॅटमध्ये ही परीक्षा असते. वर एक प्रश्न दिलेला असतो आणि खाली 4 ऑप्शन असतात, त्यापैकी आपल्याला योग्य इथं ऑप्शन निवडायचं आहे. सो हे लक्षात ठेवा, 100 प्रश्न 100 गुणांसाठी आणि हे आपल्याला 60 मिनिटामध्ये सॉल्व करायचे आहेत. तसेच इथं निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर निगेटिव्ह मार्किंग आहे आणि ती 1/4 आहे. म्हणजे आपला जर एखादा प्रश्न चुकला तर आपल्याला मिळालेल्या मार्कमधून 0.25 मार्क हे कमी होतात. सो हे लक्षात ठेवा, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. सो एकंदरीत ही पूर्व परीक्षेचा इथं एक्झाम पॅटर्न आहे. आता पूर्व परीक्षेचा आपण सिलेबस बघूया. याच्यामध्ये सर्वात प्रथम जो विषय आहे तो आहे इतिहास आणि इतिहासामध्ये आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. सो लक्षात ठेवा, इथं महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे. इथं एन्शियंट अँड मेडिवल इंडियन हिस्ट्री नाही आहे, हे लक्षात ठेवा. फक्त आधुनिक भारताचा इतिहास आहे. भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. सो एकंदरीत हा भूगोल विषयाचा इथं सिलेबस आहे. त्यानंतर अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, हे एकंदरीत सब पॉईंट्स आहेत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये. आणि शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प म्हणजेच बजेट, लेखा आणि लेखापरीक्षण, एकंदरीत हा अर्थशास्त्राचा हा सिलेबस आहे. त्याच्यानंतर चालू घडामोडी, चालू घडामोडीमध्ये महाराष्ट्र, भारत आणि जागतिक या तिन्ही लेवलच्या चालू घडामोडी आपल्याला विचारल्या जातात. त्यानंतर 5वा विषय आहे राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी. याच्यामध्ये सब पॉईंट्स दिलेले नाही आहेत, त्याच्यामुळे आपल्याला सर्व पॉलिटी इथं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये पंचायत राजसुद्धा आपल्याला करावं लागणार. 6वा इथं जो विषय आहे तो आहे सामान्य विज्ञान. त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन हे सब पॉईंट्स आहेत. त्यानंतर पुढचा जो 7वा इथं विषय आहे तो आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. याच्यामध्ये आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारले जातात. सो एकंदरीत हा पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे. आता पूर्व परीक्षेमध्ये जे 7 महत्त्वाचे इथं सब्जेक्ट्स आहेत त्याच्यावर नेमके किती प्रश्न विचारले जातात हे आपण बघूया. इतिहासावर अंदाजे इथं 10 प्रश्न विचारले जातात. भूगोलावर 10 प्रश्न, राज्यशास्त्रावर 15 प्रश्न विचारले जातात. अर्थशास्त्रावर सुद्धा 15 प्रश्न विचारले जातात. चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान यांच्यावरही सुद्धा 15 क्वेश्चन विचारले जातात. आणि सर्वात जास्त प्रश्न हे अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीवर विचारले जातात. एकूण 20 प्रश्न अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीवर विचारले जातात. सो एकंदरीत हे सब्जेक्ट वाईज इथं क्वेश्चनचं बायफर्केशन आहे. सो एकंदरीत हे आपण पूर्व परीक्षेबद्दल इथं चर्चा केलेली आहे. आता आपण MPSC गट क परीक्षेमधील जो मुख्य परीक्षा आहे याचा एक्झाम पॅटर्न काय आहे आणि सिलेबस काय आहे हे बघूया. सर्वप्रथम एक्झाम पॅटर्न, गट क मुख्य परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर असतात. प्रत्येकी पेपर हा 200 गुणांना असतो, म्हणजेच एकूण 400 गुणांची ही मुख्य परीक्षा आहे. याच्यामधील जो पहिला पेपर असतो तो मराठी इंग्रजीचा असतो. याच्यावर मराठीवर 50 प्रश्न असतात आणि इंग्रजीवर 50 प्रश्न असतात. सो मराठीसाठी 100 गुण आणि इंग्रजीसाठी 100 गुण, असे एकूण 200 मार्काचा हा मराठी इंग्रजीचा पेपर आहे.
याच्यामध्ये मराठीचे प्रश्न ऑब्वियसली मराठीत आणि इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीमध्येच असतात, इथं कोणतेही ट्रान्सलेशन नसतं. आणि या परीक्षेचा कालावधी 1 तास आहे. सो मराठी इंग्रजी चे जे 100 प्रश्न आहेत त्याच्यासाठी 200 मार्क आहेत, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला आहे. आणि याच्यासाठी जो वेळ आहे तो आहे 1 तास म्हणजे 60 मिनिट. आणि हे जे प्रश्न आहेत ते MCQ फॉर्मॅटमध्येच असतात. पेपर 2 हा GSचा पेपर आहे. याच्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात 200 गुणांसाठी, म्हणजे इथंही एक प्रश्न 2 मार्काला आहे. आणि इथं प्रत्येक प्रश्न मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत दिलेला असतो. आणि याच्यात परीक्षेचा कालावधी हा 1 तास आहे. सो हे लक्षात ठेवा. एकंदरीत 11 ते 12मध्ये हा आपला पहिला पेपर होतो. त्याच्यानंतर 3 ते 4मध्ये दुसरा पेपर होतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे 11 ते 12मध्ये मराठी इंग्रजीचा पेपर 1 तासासाठी आणि 3 ते 4मध्ये GSचा पेपर 1 तासासाठी. अशा प्रकारे ही मुख्य परीक्षा पार पडते. एकूण 400 गुणांची ही मुख्य परीक्षा आहे. आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते ती असते 1/4. पण इथं क्वेश्चन 2 मार्काला आहे. म्हणजे आपण बघितलं की पूर्व परीक्षेमध्ये 1 मार्काला होता, म्हणून इथं निगेटिव्ह प्रश्न गेला तर 0.25 मार्क जात होते. पण इथं प्रश्न 2 मार्काला आहे, त्याच्यामुळे 1/4 निगेटिव्ह मार्किंगनुसार इथं जर प्रश्न चुकला तर तुमचे 0.5 म्हणजे अर्धा मार्क कमी होतो, हे लक्षात ठेवा. सो अशा प्रकारे ही मुख्य परीक्षेचं इथं एक्झाम पॅटर्न आहे. आता सिलेबस बघूया. सर्वप्रथम पेपर क्रमांक 1 जो मराठी इंग्रजीचा पेपर आहे याचा सिलेबस काय आहे, तर मराठीमध्ये आपल्याला मराठीचं इथं व्याकरण विचारलं जातं. त्याच्यानंतर म्हणी व वाक्प्रचार विचारले जातात. त्याच्यानंतर एक आपल्याला इथं पॅसेजसुद्धा मराठीचा असतो, म्हणजे उत्तरेल प्रश्नांची उत्तरे. इथं एक 5 प्रश्नांचा पॅसेजसुद्धा विचारला जातो. सो एकंदरीत 3 महत्त्वाचे इथं सब टॉपिक्स आहेत मराठीमध्ये. पहिलं म्हणजे पूर्ण व्याकरण, त्याच्यानंतर शब्दसंग्रह आणि त्याच्यामध्येच मग म्हणी वाक्प्रचार येतात, आणि तिसरा म्हणजे उतारा. इंग्रजीमध्ये सुद्धा तसंच आहे. सर्वप्रथम ग्रामर, त्याच्यानंतर ओकॅबमध्ये इडियम्स अँड फ्रेजेस, आणि त्याच्यानंतर एक पॅसेज विचारला जातो. सो अशा प्रकारे ह्याचेही 3 महत्त्वाचे घटक आहेत. सो अशा प्रकारे ही पेपर क्रमांक 1चा इथं सिलेबस आहे. आता पेपर क्रमांक 2मध्ये सर्वप्रथम सामान्य बुद्धिमापन व आकलन आणि अंकगणित व सांख्यिकी, ह्याच्यामध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न असतात. एकंदरीत 22 प्रश्न या 2 घटकावर असतात, ते आपण पुढे बघणारच आहोत. त्याच्यानंतर चालू घडामोडी, याच्यामध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील, म्हणजे महाराष्ट्र, भारत आणि जागतिक या तिन्ही लेवलचं इथं चालू घडामोडी आपल्याला विचारलं जातं. त्यानंतर इथं 2 कायदे आपल्याला मुख्य परीक्षेला आहेत. पहिला म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि दुसरा आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. हे 2 कायदे आपल्याला इथं करायचे आहेत. त्याच्यानंतर जो पुढचा जो सब्जेक्ट आहे तो आहे राज्यव्यवस्था, म्हणजे पॉलिटीचा हा भाग आहे. याच्यामध्ये भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि विधिमंडळ. ह्याच्यामध्ये जे सब टॉपिक्स आहेत ते आपल्याला इथं लक्ष द्यायचं आहे, कारण की हा महत्त्वाचा विषय आहे. घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, याच्यावरही नेहमी 1-2 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर घटनेची महत्त्वाची कलमे आणि ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, हा सुद्धा महत्त्वाचा DPSP. त्याच्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, हे सुद्धा महत्त्वाचे टॉपिक आहेत. आणि इथून पुढचा जो इथं टॉपिक्स आहेत ते आहेत राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ. इथं आर्टिकलवर सुद्धा प्रश्न विचारला जातो. राज्यपाल आणि मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांच्याशी संबंधित जे कलमे आहेत ते आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण याच्यावर नेहमीच प्रश्न विचारला जातो. त्याच्यामध्ये कर्तव्य, अधिकार, कार्य. त्यानंतर राज्य विधिमंडळ, सध्या राज्य विधिमंडळातील कलमे जे आहेत 168, 169, 170, 71, याच्यावरही प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे ही कलमे तुम्ही बघून घ्या. याच्यामध्ये विधानसभा, विधान परिषद, त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधी समित्या इत्यादी. सो एकंदरीत हे महत्त्वाचे टॉपिक तुम्ही इथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. सो इतिहासामध्ये जे सब टॉपिक्स आहेत ते आहेत सामाजिक व आर्थिक जागृती. त्याच्यामध्ये 1885 ते 1947 आपल्याला करायचे आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य, इथं पर्सनॅलिटीजवर सुद्धा क्वेश्चन येतात, त्यामुळे लक्षात ठेवा. समाजसुधारकांवर सुद्धा इथं प्रश्न असतात, समाजसुधारकांचे कार्य. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रावर सुद्धा 1-2 क्वेश्चन असतात. शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी. सो एकंदरीत हे इतिहासाचे सब टॉपिक्स आहेत. त्याच्यानंतर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक म्हणजे फिजिकल जॉग्राफी इथं आहे. त्यानंतर मुख्य प्राकृतिक विभाग, हवामानशास्त्र, पर्जन्यमान, तापमान, पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भूरूपे,
राजकीय विभाग याच्यावरही प्रश्न असतात, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती याच्यामध्ये खनिजेवर आपल्याला नेहमी प्रश्न असतो, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, सेन्सस जी आपली आहे त्याच्यावर सुद्धा 2011ची जी आपली सेन्सस आहे याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. लोकसंख्येचे स्थानांतर म्हणजेच मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन व त्याचे उगम आणि सोर्सेस हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या, सो हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचे टॉपिक आहेत. त्याच्यानंतर पर्यावरणावर सुद्धा आपल्याला 2-3 प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषण आहे आपण हे बघू शकता. तसेच डिझास्टर मॅनेजमेंटवर सुद्धा एखादा प्रश्न येत आहे. पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेले राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना तसेच त्यांचे हेडक्वार्टर्स आपल्याला बघून घ्यायचे आहेत. याच्यावरही मागच्या 1-2 वर्षामध्ये क्वेश्चन्स येत आहेत. सो एकंदरीत हा भूगोल व पर्यावरणाचा सिलेबस आहे. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान हा सुद्धा इथं महत्त्वाचा टॉपिक आहे. या पूर्ण याच्यावर 20 क्वेश्चन असतात, त्याच्यामुळे हा महत्त्वाचा इथं सब्जेक्ट आहे. सामान्य विज्ञानामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, GIS आणि GPS याच्यावरही प्रश्न असतात. त्याच्यानंतर कॉम्प्युटरवर सुद्धा प्रश्न असतात. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीवर सुद्धा इथं प्रश्न असतात, त्याच्यामुळे हा सुद्धा इथं महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था व नियोजन याच्यामध्ये समग्रलक्षी अर्थव्यवस्था, याच्यामध्ये समग्रलक्षी अर्थव्यवस्था, वृद्धी व विकास, सार्वजनिक वित्त म्हणजे जे पब्लिक फायनान्स आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचे आव्हाने व आर्थिक सुधारणा, तसेच भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त व वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. एकंदरीत हे इथं सब टॉपिक्स आहेत. इथं 5 इयर प्लॅनिंगसुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे. नीती आयोग आणि 5 इयर प्लॅनिंग याच्यावरही क्वेश्चन्स विचारले जातात. तसेच मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी या दोन्ही पॉलिसीज महत्त्वाच्या आहेत, हे सुद्धा तुम्ही इथं बघून घ्या. सो एकंदरीत हा मुख्य परीक्षेमधील GS पेपरचा सिलेबस आहे. आता आपण एकंदरीत हा जो GSचा पेपर आहे याच्यावर कोणत्या सब्जेक्टवर किती क्वेश्चन येतात हे आपण बघूया. इतिहासावर एकंदरीत 10 प्रश्न विचारले जातात. भूगोल व पर्यावरणावर 10 प्रश्न विचारले जातात. या 10पैकी पर्यावरणावर 2 ते 3 क्वेश्चन येतात. त्यानंतर राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटीवर 15 क्वेश्चन येतात. अर्थशास्त्रावर 10 इथं प्रश्न येतात. चालू घडामोडीवर 10 प्रश्न, सामान्य विज्ञानावर 12 प्रश्न, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीवर 8 प्रश्न असतात आणि या 8 प्रश्नामध्ये 4 प्रश्न हे रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, GIS आणि GPSवर असतात. त्यानंतर कॉम्प्युटर म्हणजेच ICTवर 4 प्रश्न असतात. कायदे जे आहेत आपले 2 त्याच्यावर एकूण 3 प्रश्न विचारले जातात, म्हणजे एका कायद्यावर 1 प्रश्न आणि उरलेल्या कायद्यावर 2 प्रश्न, म्हणजे 3 प्रश्न कायद्यावर येतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, याच्यावर एकूण 22 प्रश्न विचारले जातात. सो अशा प्रकारे मुख्य परीक्षेमधील जो GSचा पेपर आहे त्याचं बायफर्केशन आहे. सो सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.